नमस्कार, मी सुधाकर कुंकर बिनधास्त या माझ्या कार्यक्रमात आपलं स्वागत आहे। आज आपण चर्चा करणार आहोत अकोला लोकसभा मतदारसंघाबाबत। वेगवेगळे पक्ष आपापले उमेदवार घोषित करत असताना अकोला लोकसभा मतदारसंघात नेमकी कोणाची उमेदवारी जाहीर होते याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे। त्यात खास करून भारतीय जनता पार्टीचे विद्यमान खासदार संजय धोत्रे यांना चौथ्यांदा उमेदवारी मिळते की मिळत नाही, मिळाली तर त्यांचा प्रतिस्पर्धी उमेदवार कोण असेल, नेमकी दुरंगी लढत होईल की तिरंगी लढत होईल, ह्या सगळ्या चर्चा सध्या अकोला मतदारसंघाबाबत सुरू आहेत। भाजपमधील एकूणच परिस्थिती आणि अकोला लोकसभा मतदारसंघाचा इतिहास बघितला तर याही वेळीची निवडणूक रंगतदार होईल यात शंका नाही। भाजपमध्ये गटबाजी आहे हे सर्व श्रुत आहे। त्यात अकोला जिल्ह्यातील गटबाजी अगदी राज्य राष्ट्रीय स्तरापर्यंतच्या नेत्यांपासूनही लपून राहिलेली नाही। विद्यमान खासदार संजय धोत्रे आणि पालकमंत्री तथा राज्याचे गृहराज्यमंत्री डॉक्टर रणजित पाटील असे सरळ सरळ दोन गट या ठिकाणी भाजपमध्ये आहेत आणि हे दोन्ही गट अगदी राज्यात आणि देशात भाजपची सत्ता आल्यापासून एकमेकांवर कुरघोडी करीत असतात। नेमका या कुरघोडीचा येत्या निवडणुकीवर काय परिणाम होईल, खासदार संजय धोत्रे यांची उमेदवारी कापल्या जाईल का इथपासून तर रणजित पाटलांना उमेदवारी मिळेल का इथपर्यंत लोक सध्या चर्चा करत आहेत। मात्र रणजित पाटील यांनी खासदारकीचं तिकीट मिळावं म्हणून कोणतीही उल्लेखनीय अशी या ठिकाणी आपल्याकडून जी इच्छा असते किंवा जे प्रयत्न असतात ते करताना ते दिसून येत नाहीत। एक मात्र नक्की आहे की 2 दिवसांपूर्वी अकोल्यातून एक शिष्टमंडळ मुंबईला भाजपच्या वरिष्ठ नेत्यांकडे गेलं होतं आणि या शिष्टमंडळाने खासदार धोत्रे यांची उमेदवारी बदलून मिळावी यासाठी मागणी केल्याची सूत्रांची माहिती आहे आणि निश्चितपणे हे सगळं शिष्टमंडळ हे रणजित पाटील समर्थक होतं ही सुद्धा सूत्रांची माहिती आहे। अर्थात या शिष्टमंडळाला पक्षाने कितपत प्रतिसाद दिला, त्यांना होकार दिला, नकार दिला याबाबतची माहिती अजून बाहेर आलेली नाही। काल भाजप आणि शिवसेनेचा पहिला पदाधिकारी मेळावा अमरावती येथे झाला। त्या ठिकाणी विद्यमान खासदार संजयजी धोत्रे उपस्थित होते आणि मुख्यमंत्री आणि उद्धव ठाकरे या दोघांनीही त्यांच्या नावाचा सभेतून केलेला उल्लेख लक्षात घेतला तर त्यांना डच्चू मिळेल अशी कोणती शक्यता सध्या तरी दिसत नाही। त्यातच काल त्यांची प्रकृती बिघडल्यानंतर ते रुटीन चेकअपसाठी हॉस्पिटलमध्ये गेले आणि आज कोणतीही शहानिशा न करता काही माध्यमांनी त्यांना हार्ट अटॅक आल्याचा बातम्या प्रकाशित केल्या। त्यामुळे सगळीकडे नेमकी परिस्थिती काय आहे याचं वातावरण निर्माण झालं। आम्ही याबाबत चौकशी केली असता असं समजलं की संजय धोत्रे यांना सर्व्हायकल स्पॉन्डिलायटिसचा गेल्या अनेक वर्षांपासूनचा त्रास आहे। डावा हात आणि मानेला त्रास झाल्याने ते चेकअपसाठी रुग्णालयात गेले होते, परंतु डाव्या हाताचा विषय असल्याने डॉक्टरांनी त्यांना एंजिओग्राफी करण्याचा सल्ला दिला। तसं त्यांचं स्टेटमेंट सुद्धा आलेलं आहे। गेल्या जवळपास 15-20 दिवसात माझा थोडा प्रवास वगैरे जास्त झाला आणि दगदगीमुळं मला अनेक वर्षापासून जो सर्व्हायकल स्पॉन्डिलायटिसचा त्रास आहे तो त्रास खूप वाढल्यामुळं मी आमचे डॉक्टर सोनवणे आहेत त्यांच्याकडे गेलो आणि त्यांनी एक सेफर साईड म्हणून सावधगिरीचा उपाय म्हणून माझं डाव्या बाजूलाच सतत हात मान दुखत राहते म्हणून त्यांनी अँजिओग्राफी करायला सांगितली आणि ती अँजिओग्राफी केली आणि अँजिओग्राफीमध्ये काही निघालं नाही। आता थोडं अँजिओग्राफी केल्यानंतर 1 दिवस आराम करावा लागतो, त्यामुळं मला आज दवाखान्यात आहे, मी आजच सुट्टी होणार आहे मला। आणि मी माझे जे पक्षाचे कार्यकर्ते आहेत, पदाधिकारी आहेत, आमचे वरिष्ठ नेते आहेत
आणि ह्या लोकसभा मतदारसंघातले सर्व आमचे मतदार आहेत, चाहते आहेत. ह्या शहरातले, जिल्ह्यातले, मतदारसंघातले जे आमचे सगळे व्यापारी बंधू आहेत, पत्रकार बंधू आहेत, त्या सगळ्यांना मी हे सांगू इच्छितो की माझी प्रकृती एकदम चांगली आहे आणि पुढच्या निवडणुकीसाठी मी माझा तर प्रचार करणारच आहे, पण आमचे जे इतरही उमेदवार आहेत, आमचा पक्ष आहे, त्याचा प्रचार करायला सुद्धा मी जाणार आहे. त्यांची प्रकृती ठणठणीत असल्याचं त्यांनी स्वतःच या ठिकाणी जाहीर करून आपण लवकरच स्वतःच्या आणि इतरांच्याही प्रचाराला लागणार असल्याचं त्यांनी सांगितलेलं आहे. यावरून पक्ष त्यांना उमेदवारी देईल असं त्यांच्या गोटातून तरी सांगण्यात येत आहे. या मतदारसंघामध्ये हा पूर्वीपासून काँग्रेसचा बालेकिल्ला असला तरी 1991 मध्ये नानासाहेब वैनाळे येथील काँग्रेसचे शेवटचे खासदार ठरले आणि त्याच वर्षी ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांचा नांदेड मार्गे अकोल्यात प्रवेश झाला आणि तेचपासून प्रत्येक निवडणुकीमध्ये आंबेडकर रिंगणात आहेत. परिणामी काँग्रेस, भारतीय जनता पार्टी आणि भारिप बहुजन महासंघ अशी तिरंगी लढत या मतदारसंघात पाहायला मिळते. 2 वेळा ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकरांना या ठिकाणी यश आलं, 2 वेळा ते अकोल्याचे खासदार झाले, पण नंतर सातत्यपूर्वक त्यांना पराभवाचा सामना करावा लागला. स्वर्गीय भाऊसाहेब फुंडकर यांनी आंबेडकरांचा पराभव करून अकोला लोकसभा मतदारसंघाचं सलग 3 वेळा नेतृत्व केलं आणि त्यानंतर सलग 3 वेळा खासदार संजय धोत्रे या मतदारसंघामध्ये निवडून आले. आता जर त्यांना पुन्हा एकदा उमेदवारी मिळाली तर चौथ्यांदा या मतदारसंघाचं नेतृत्व करायला ते सिद्ध होतील. असे असले तरी अजून कोणत्याही प्रकारची निश्चितता नसल्यामुळे आणि सगळीकडे उमेदवार जाहीर होण्याचं सत्र सुरू असल्याने नेमकं अकोला मतदारसंघात काय होईल याकडे सर्वांचं लक्ष लागून आहे. ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकरांनी यावेळी वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून निवडणूक लढवण्याचं निश्चित केलेलं आहे आणि त्यांनी काल मुंबईत 37 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली. त्यात त्यांनी स्वतःची अकोल्यातून किंवा सोलापुरातून उमेदवारी अद्याप जाहीर केलेली नाही. आज उद्या ते आपली उमेदवारी जाहीर करतील. भाजपही आज दुपारी आपली उमेदवारी यादी जाहीर करण्याची शक्यता आहे आणि ह्या सगळ्या शक्यता लक्षात घेऊन नेमकं काय चित्र होईल हे पाहणं यापुढे औत्सुक्याचं राहणार आहे. एक मात्र निश्चित आहे, खासदार धोत्रे यांना चौथ्यांदा जरी उमेदवारी मिळाली तरी गेल्या 15 वर्षात त्यांनी केलेलं काम आणि त्यांनी केलेली संघटनेची बांधणी आणि सध्या या लोकसभा मतदारसंघातील भाजपचे विद्यमान आमदार, अकोल्याचे विद्यमान महापौर, येथली मोठी नगरसेवकांची संख्या आणि त्यांचं संघटनेतील प्राबल्य या सगळ्या त्यांच्यासाठी जमेच्या बाजू आहेत. त्यांचा विरोधी गट कितीही सांगत असला तरी विरोधी गटाकडून ना कुणाकडे संघटन बांधणीची कौशल्य आहे किंवा त्यांच्या हातात संघटनेची जबाबदारी आहे किंवा एक अग्रेसिव्हपणे काम करण्याची जी शैली असते त्यामध्ये विरोधकांपैकी कोणीही दिसत नाही आणि म्हणून संजय धोत्रेंबद्दल कितीही सांगितलं तरी या सगळ्या जमेच्या बाजू त्यांच्या बाजूने असल्यामुळे पुन्हा एकदा तेच बाजू मारतील असं म्हणायला हरकत नाही.